क्रिकेटमय वातावरण आणि अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन आपल्याला फार कमी पाहायला मिळतं. एक सुंदर खेळपट्टी, ती खेळपट्टी कशी असावी, मैदान कसं असावं आणि त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी कशा प्रकारची व्यवस्था असावी याचं एक उत्तम एक्झाम्पल ज्यांनी सेट केलेलं आहे. एक स्टँडर्ड इथे सेट केलेलं आहे. ते सन्माननीय दर्शन शेठ वाकडे यांचे हार्दिक हार्दिक आभार. येस सर. आणि त्यानिमित्तानं दर्शन वाकडे यांनाच विनंती असेल की आपण गोरख कडवे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि क्रिकेट प्रेमी या नात्याने असेल, राजकीय त्यांची अर्थातची कारकीर्द असेल, या सर्वाला शुभेच्छा देऊया. बनगरजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत केलं जाईल, सन्मान केलं जाईल. दर्शन वाकडे यांच्या शुभ हस्ते नितेश राऊत यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा सर्व मान्यवर मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो, शाब्दिक स्वागत, आणि वळतोय यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. ओहो, पहली गेंद पर फिर से एक बार यहाँ पे विकेट टेकर गेंदबाज जीत खोत. धन्यवाद. तो दोस्तों, लगातार 4 दिन हम ये प्रतियोगिता जिसका हम एक्सपीरियंस कर रहे हैं और इस प्रतियोगिता के लिए हमारे सभी के चहीते एमएलए अर्थात दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी और उसी के साथ इस पंचक्रोशी के बहुत ही शानदार एक राजनीतिक व्यक्तिमत्व अभिषेक राणे सर और उसी के साथ दिघोड़ी और सासवने के सरपंच सन्माननीय गावण सर. रोहित टाइमर लावलेला है. तो इनके शुभ हाथों से यहाँ पे इस प्रतियोगिता का आगाज़ हुआ और इस प्रतियोगिता की शुरुआत की गई और संदीप ने बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे ओपनिंग सेरेमनी में कहा था कि पहली बेटी अर्थात हम सब कहते हैं कि पहली बेटी धन की पेटी, और आमदार साहब को भी पहली बेटी है, उसके साथ गावण सर को भी पहली बेटी है और राणे सर को भी पहली बेटी है, और जिन्होंने ये कहा संदीप जगे सर उनको भी पहली बेटी है, और कोइंसिडेंस ये है कि मुझे भी पहली बेटी है. तो मैं यही कहूँगा कि एक आँखों के पास है, ध्यान से सुनना, एक आँखों के पास है, एक आँखों से दूर, एक आंखों के पास है, एक आंखों से दूर. अगर बेटा होता है हीरा तो बेटी को ही नूर. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं. क्या बात है. जीत खोत अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. लास्ट मैच में मैन ऑफ द मैच 4 विकेट चटकाए थे, टॉप बल्लेबाजों को चलता किया था और वही सिलसिला यहाँ पे जारी. जी हाँ, हवा में गेंद है मगर खाली क्षेत्र. ओहो, निर्जन स्थल में खेला था, कैलकुलेटिव रिस्क यहां पे लिया था बंटी ने. गेंद 1 बाउंस लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. 4 रन. अरशद पिंडारी हालांकि ये लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच, जिन्होंने 41 रन बनाए थे. आज अरशद का बहुत ही बढ़िया दिन, क्योंकि नो बॉल के ऊपर उनको जीवन दान मिला था लास्ट मैच में. ऐसा लग रहा था कि वो मैच उनके हाथों से दूर चला जा रहा है. उसी वक्त वो नो बॉल और नो बॉल के ऊपर वो आउट थे, और उसी के साथ साथ बाएं हाथ के बल्लेबाज जो अब स्ट्राइकिंग एंड पर है योगेश पवार, उन्हें भी एक जीवन दान मिला था, क्योंकि फ्री हिट के ऊपर वो कैच था और इन 2 बल्लेबाजों ने मैच को ख़त्म किया. अंतिम क्षणों तक वो खेलते रहे, मगर बामन डोंगरी के इस खिलाड़ी के ऊपर योगेश ने आओ देखा ना ताव, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे खेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. हवाई सफर करती हुई गेंद 6 रन के लिए. देखिए, हमने इतिहास के पन्नों पर सुना था
हमारे डीजे मास्टर कृपाल एक वेल एजुकेटेड पर्सन है। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी ऑन द राइज, उसे खेला था मगर डीप में फील्डर तैनात है। वहाँ पे कैप्टन अभिषेक खुद मौजूद, बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी के कारण बल्लेबाजों ने एक ही रन लेना यहाँ पे मुनासिब समझा है। जीत खोद पहला ओवर लेके आए हैं। 5 गेंदों में उन्होंने अब तक 12 रन खर्च किए हैं। एक सफलता उनकी हाथ लगी है 12 रन स्कोर कार्ड पर। अरशद पेंडारी 2 गेंदों में 5 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि योगेश पवार 2 गेंदों में 7 रन बनाकर। पवार की पावर आप सभी जानते हैं, फिर वो राजनीति का मैदान हो या क्रिकेट का मैदान। इस मरतबा हवा में गेंद खड़ी हो चुकी है, उस गेंद के नीचे फील्डर, हो 3 मरतबा चांस था उस कैच को लपकने का। आखिरकार गेंद उनके हाथों से छिटक गई है और आज नाश्ते में या खाने में तकदीर की गोली खाई है बल्लेबाज अरशद पेंडारी ने। दूसरी मरतबा दूसरे मैच में जीवन दान, क्या बात है। देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं कि आपका हुनर, आपकी काबिलियत, आपकी सलाहियत और आपकी कला, आपकी कौशल्य, आपकी मेहनत, आपकी मशक्कत, ये सारी चीज़ें 99% होती है, मगर 1% जो किस्मत होती है, वो किस्मत यहाँ पे रंग लाती हुई अरशद के लिए। अरशद पेंडारी, मैन फ्रॉम कोपोली, हालांकि बहुत ही लंबा एक्सपीरियंस। हमारे संदीप सर ने कहा कि सुधागढ़ पाली के मैदान पर जब खोपोली टीम आती थी, संजय सोलंकी उसी के साथ ठुमरे उसी टीम में ये खेला करते थे और बहुत ही लंबा एक्सपीरियंस उनके पास है। एक ज़बरदस्त बल्लेबाज है, ये तो उन्होंने लास्ट मैच में साबित किया, मैन ऑफ द मैच का खिताब अपने नाम किया। मगर देखिए आज तकदीर को भी लेके आए हैं। एक जीवन दान मिलने के बाद देखिए रनों की संख्या में इजाफा होता हुआ 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहले ओवर की समाप्ति के बाद। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके अक्षय पवार। और एक पवार, क्योंकि आप सभी जानते हैं कि प्रथमेश पवार और अक्षय पवार, किरण पवार और योगेश पवार, ये सारे पवार क्रिकेट की दुनिया में धूम मचाते हुए आपने सभी ने देखा होगा। राजनीति में आप सभी जानते हैं, मुझे बताने की ज़रूरत नहीं है। इसी बीच अक्षय के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होगा, क्योंकि दोनों भी बल्लेबाज इनफॉर्म बल्लेबाज है। इन बल्लेबाजों ने अपना पूरा करियर चमका दिया है और कमाल की बल्लेबाजी करते हुए अनेक रिकॉर्ड उनके नाम पर है। जी हाँ, मगर ये देखिए एक दूसरे के सामने बहुत मरतबा आने के बाद अब एक्सपीरियंस अक्षय के पास भी हो चुका है कि इस बल्लेबाज के स्ट्रॉन्ग पॉइंट क्या है, माइनस पॉइंट क्या है, और उसी के तहत यहाँ पे शुरुआत की है। ऑप्शन के बाहर वाली गेंद के ऊपर ललचाया था, उल्टे हाथ से खेलने की कोशिश की, उसमें असफल रहे थे, मगर इस मरतबा जैसे वैसे उस गेंद को मोड़ दिया था। डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में वहाँ पे अभिषेक तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ही रन यहाँ पे मिलेगा। अक्षय की बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी है, क्योंकि 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। पहले ओवर में 14 रन आए थे, लास्ट ओवर के मुकाबले में कुछ महंगा ओवर साबित ज़रूर हुआ, मगर एक सफलता उन्होंने पहली ही गेंद पर चटकाने के बाद उनके नाम पर 5 विकेट हो चुके हैं और ये दूसरा उनका मैच जारी है। विकेट टेकर गेंदबाज है अक्षय। फिर से एक बार, जी हाँ, फुल टॉस बनाकर ऑफ स्टंप के बाहर सफल होकर देखिए टाइमिंग, देखिए ये होता है क्रिकेट का जलवा। और बंटी फिर से एक बार फायर करते हुए 6 रन। इस प्रतियोगिता का इस मरतबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर सफल होकर, हालांकि मन बना लिया था डीप मिड विकेट की दिशा में खेलने का, मगर देखा कि फुलर लेंथ है, तकरीबन यॉर्कर लाइन की गेंद को कारपेट के सहारे संभल कर और ढीले हाथों के साथ खेल दिया था। लॉन्ग ऑन क्षेत्र पर फील्डर मौजूद थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से फिर से एक बार एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। ज़बरदस्त ये टूर्नामेंट, दर्शन वाकड़े की जितनी तारीफ करे उतनी कम। जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद और एक आसान सा कैच। जी हाँ, यहाँ पे
के पास जाते हैं या नहीं जाते हैं, इसलिए कृपाल डीजे मास्टर थोड़ी देर के लिए रुके। हाँ जी हाँ, ये तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं। दोनों भी अंपायर एक दूसरे के पास आए और कुछ गुफ्तगू यहाँ पे करने के बाद, अर्थात बातचीत करने के बाद ये डिसाइड किया गया कि तीसरे अंपायर की हम मदद लेंगे और टेक्नोलॉजी हमारे पास है, क्यों ना इसका इस्तेमाल किया जाए। अब हमारे तीसरे अंपायर से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप देखिए और तय करें कि ये यहाँ पे क्या हुआ था, क्या ये कैच है या ये नॉट आउट है। विनोद पाटिल, सर खुद आ रहे हैं। नितेश धनगौड़े सर, जिन्होंने तकरीबन 850 मैच किए हैं, महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के वो ऑफिशियल अंपायर है और उन्होंने हमें यहाँ पे वक्त दिया है। तो हम चाहेंगे कि आप ही यहाँ पे आके तय करें कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। क्या गेंद उनके पंजे से या बल्ले से टकराई थी या उनके एल्बो से टकराई थी। हालांकि ऑन फील्ड अंपायर ने तो आउट दिया था, मगर फिर भी किसी भी टीम का या किसी भी खिलाड़ी का नुकसान न हो, ये हम देखना चाहते हैं। सम्माननीय मनोज भोईर, आपका भी तहे दिल से स्वागत। जी हाँ, ये नॉट आउट करार दिया है सर, नॉट आउट, क्योंकि योगेश जिनको कहा जाता है कि मिस्टर परफेक्ट, क्योंकि इस खिलाड़ी ने पूरी ज़िंदगी में बस क्रिकेट के अलावा कुछ भी नहीं किया है। क्रिकेट के प्रति उनका लगाव, क्रिकेट के प्रति उनकी ईमानदारी, क्रिकेट के प्रति उनकी सच्चाई हमेशा हम सभी ने देखी है। पेन से बिलोंग करने वाला ये बहुत ही कुशल और बहुत ही कलात्मक और बहुत ही शांत और संयमी ये खिलाड़ी है, इसमें कोई शक नहीं है। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर योगेश पवार स्ट्राइकिंग एंड पर 5 गेंदों में 8 रन अब तक बना चुके हैं। इस बीच जोरदार अपील, ओहो, बाल बच गए। थोड़ी देर के लिए दिल सीने से उछलकर बाहर ही आने वाला था। देखिए, आप देख सकते हैं आपके स्क्रीन पर गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप को छोड़कर जा रही थी और इसी वजह से यहाँ पे बाल बच गए हैं। राहत की सांस यहाँ पे ली है, सीना फूल गया था, सांसें रुक गई थी। मगर देखते देखते यहाँ पे देखिए दोस्तों, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में जहाँ पे 14 रन आए थे, ऐसा लग रहा था कि अक्षय पवार एक स्टेपनी गेंदबाज है, मगर अक्षय पवार ने ही 13 मिनिटं झाली आहे मगासपासून 2 ओव्हरलाच। जी हाँ, 13 मिनट हो चुके हैं। देखिए, अगर आप 3 ओवर 15 मिनटों में नहीं करोगे तो आपको पैनलाइज किया जा सकता है। इसी बीच मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा, देखिए आपके स्कोरबोर्ड पर बता रहे हैं हमारे गुणलेखक जी, 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं आदित्य पाटिल। आदित्य पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अरशद पिंडारी, हालांकि बंटी नाम से पुकारा जाता है। इस बंटी ने बहुत सारे गेंदबाजों की हमेशा घंटी बजाई है, लास्ट मैच में भी आपने देखा। मगर अब यहाँ पे किस तरह से बल्लेबाजी करेंगे, हालांकि अब तक उनके बल्ले से एक चौका एक छक्का हमें देखने को मिला है। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती खेलने की कोशिश कर रहे थे ऑन साइड की दिशा में। अंतिम क्षणों में उन्होंने अपना निर्णय बदला, फैसला बदलते हुए उस गेंद को हवा में जरूर खेला था। जी हाँ, अंपायर जी ने फिर से एक बार, जी अंपायर जी हाँ, तीसरे अंपायर के पास गए हैं। अंपायर जी फिर से एक बार देखना चाहेंगे कि ये नो बॉल थी। वेस्ट हाइट के ऊपर ये फुल टॉस अगर होगी तो नो बॉल करार दी जा सकती है। और नीलेश जी धनकौड़े सर फिर से एक बार, जी हाँ, आज वर्जिश हो रही है, एक्सरसाइज हो रही है हमारे सर की। फिर से एक बार हम TRS सिस्टम का इस्तेमाल करते हुए, अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम, DRS यानी धोनी का जी फेयर डिलीवरी है।
जी हाँ, अंपायर जी ने कहा है कि ये सही डिलीवरी होगी, तो मैं बताना चाहूँगा 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। योगेश पवार 6 गेंदों में 8 रन बनाकर खेल रहे हैं। अरशद पिंडारी ने 6 गेंदों का सामना किया है, 15 रन बनाकर खेल रहे हैं। काफ़ी तादाद में हम देख सकते हैं क्रिकेट के दीवाने इकट्ठा हो चुके हैं इस मैदान पर, और ये सारी कामयाबी और कामयाबी का सेहरा जो है वो दर्शन वाकड़े और उनकी टीम के सर पर चला जाता है। जी हाँ, वक्त ज़ाया करना मुनासिब नहीं होगा। जी हाँ, योगेश शायद यहाँ पे असहमति दर्शाते हुए, मगर देखिए जो भी निर्णय होगा, जो भी फैसला होगा, उसे सर आंखों पर मानना ही होगा। अगली गेंद फिर से एक बार आदित्य की। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर जाने वाली गेंद, और अंपायर जी ने फिर से एक बार अपने मला वाटतं पंचांना स्पष्टीकरण देण्याची गरज नसतं सर, तुम्ही काही सांगायची गरज नाहीये, तुमचा जो डिसिजन आहे तो स्कोररसाठी सांगा बस, दॅट्स इट. निलेश सर मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ नका, डिसिजन आहे तो फायनल आहे. जी हाँ, स्टिक विथ योर डिसीजन. वाइड के रूप में 1 रन। ओहो, ये उनके गेंद पाले में थी, बहुत ही खूबसूरती के साथ बैकफील्ड पर जाकर ऑन द राइज खेला था, डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रन के लिए। देखिए, आपको मेहनत करनी होगी यहाँ पे। जिस तरह से योगेश पवार ने उस गेंद को खेला है, इस तरह से अगर आप मेहनत करोगे तो किसी भी तरह की बहस करने की ज़रूरत नहीं है। आदित्य को आसमान दिखाया है, इस छक्के के सहायता से रनों की संख्या 30 रन, ये तीसरा ओवर प्रगति पर। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार सेकंड इन रो, बैक टू बैक, ये दूसरा छक्का आता हुआ योगेश के बल्ले से। योगेश अब पूरी तरीके से सेट हो चुके हैं, और ये गेंद अब उन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही है। लाजवाब स्ट्रोक, छक्का। के वक्त ज़ाया होगा, सिर्फ और सिर्फ वक्त ज़ाया होगा। मैं इसीलिए अक्सर कहता हूं दोस्तों कि कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है, रंग आपको ही भरना होगा, अच्छी बल्लेबाजी करनी होगी। जी हाँ, अगली गेंद आदित्य की। ये लीजिए, बैक टू बैक आता हुआ ये तीसरा छक्का। अब यहाँ पे रुकने का नाम नहीं ले रहे हैं योगेश, अपनी पावर दिखाते हुए। कमाल का ये सिक्सर। योगेश 11वें खिलाड़ी है इस प्रतियोगिता में जिन्होंने बैक टू बैक 3 छक्के लगाने का कारनामा अंजाम दिया है। वेरी वेल डन, मुबारक। मगर क्या कमाल की यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। आदित्य पाटिल समझ नहीं पा रहे हैं करे तो क्या करे, इसी विवंचना में है क्योंकि उनके पास एक्सपीरियंस थोड़ा सा कम है। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार उड़ाया है इस मर्तबा लॉन्ग ऑन के ऊपर से, और एक छक्का। देखिए क्रिकेट कितना अनोखा खेल होता है, इसीलिए बार बार अक्सर कहा गया और लिखा गया, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये खेल है, और राजनीति की तरह रंग दिखाने वाला ये खेल है। यहाँ पे फिर से एक बार क्रिकेट ने अपना रंग बदला है, रूप बदला है, और गेंदबाजों के होश उड़ाए हैं।
ओहो हो, ये लगा पांचवा छक्का। योगेश ऑन द फायर। देखिए पहली गेंद पर एक रन आया था और रिंकू सिंह की फिर से एक बार मुझे याद ताजा हुई, क्योंकि रिंकू सिंह जब खेल रहे थे तब उनके साथी बल्लेबाज ने एक रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर रिंकू सिंह को खेलने का मौका दिया और इसी तरह से अंतिम 5 गेंदों में 5 छक्के लगाए थे और एक बहुत ही बड़ा कारनामा अंजाम दिया था। यहाँ पे 5 गेंदों पे 5 छक्के लगाने वाले बल्लेबाज योगेश, कमाल की बल्लेबाजी। अंश वाकड़े इनकी तरफ से इन 5 छक्कों के लिए 2000 रुपए का इनाम आ चुका है और एक छक्का अगर वो लगातार लगाते हैं तो और 3000 रुपए दिए जाएंगे, यानी कुल मिला के 5000 रुपए का ये छक्का होगा। योगेश के लिए ये सुनहरा मौका है। जी हाँ, कुल मिला के 3000 रुपए मिलेंगे अगर और एक छक्का लगता है तो। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम कॉन्सेंट्रेट करेंगे। 54 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभिषेक नाईक, मॅन फ्रॉम जिराड, तहसील अलिबाग। 1 मिनिट सर, ती 15 मिनिटं एक्सीड झाली तर एक प्लेअर आत घ्यायला लागेल. हा, नियम सर्वांना समान घ्या. फिर से एक बार यहाँ पे मुसीबत गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर, क्योंकि एक खिलाड़ी आपको 30 गज के दायरे के अंदर लाना होगा, खड़ा करना होगा। और अब यहाँ पे फिर से एक बार रन बरसेंगे ऐसा मुझे लगता हुआ, मगर सामने है अभिषेक नाईक। अभिषेक नाईक अगर अपने पे आ गए तो फिर से एक बार यहाँ पे रूप बदल सकता है इस मैच का। जी हाँ, इस मर्तबा पूरी तरीके से क्रीज की कोने का इस्तेमाल किया है, ये कोने से वो कोने तक एंगल क्रिएट करने की कोशिश की है और बंटी ने ये समझते हुए उस गेंद को छोड़ दिया था कि ये वाइड हो सकती है, मगर फेयर डिलीवरी, बहुत ही बढ़िया शुरुआत अबू की। जी हाँ, इस मरतबा बहुत ज्यादा बाहर की तरफ भटकते हुए नजर आए और इसी वजह से अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला है। वाइड के रूप में एक रन अतिरिक्त यहाँ पे जुड़ेगा। डबल पंजा 55 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक विकेट के नुकसान पर हर्षद स्ट्राइकिंग एंड पर 7 गेंदों में 15 रन बनाकर खेल रहे हैं, जिनके बल्ले से एक छक्का एक चौका हमें देखने को मिला है। ओहो, जी हाँ, फिर से एक बार बैक टू बैक, ये दूसरी गेंद वाइड करार देने में कोई गुरेज नहीं है, क्योंकि ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर ये थे गेंद थी। हालांकि गेंदबाज अबू की यहाँ पे सोच सही है, नजरिया उनका सही है, मगर थोड़ा सा कंट्रोल करना होगा। जी हाँ, इस मर्तबा बल्लेबाज ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर चले गए थे और इसी वजह से अंपायर जी के ऊपर उसका कोई दबाव नहीं है। देखिए, अभी तक बल्लेबाजों को रोक के रखा है, बल्लेबाजों को परेशान करके रखा है और जो रनों का फ्लो है उस फ्लो को भी यहाँ पे रोक के रखा है। जी नहीं, इस मरतबा फिर से एक बार वाइड करार देंगे। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। धीरे धीरे वाइड के साथ ही रनों की संख्या बढ़ रही है। 57 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अंश 11 सासव ने पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद, और लास्ट मैच में हमने देखा था। जी हाँ, इस मरतबा गेंद को मात्र दिशा भर दी है, स्लाइस किया था बहुत ही खूबसूरती के साथ, गली की दिशा से निकाल दिया। गेंद डीप थर्ड मैन सी बहुत ही होनहार और बहुत ही होशियार खिलाड़ी है। इसके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है और बड़े प्लेटफॉर्म पर ये खेल चुका है। ये देखिए फिर से एक बार किस तरह से ये इम्प्रोवाइजेशन हमें देखने को मिला। पहले हालांकि दिखाया कुछ और किया कुछ। फिर से एक बार चौका। लास्ट मैच में
61 रन की पारी साझेदारी की थी इन दोनों भी बल्लेबाजों ने, और अब 65 रनों की साझेदारी यहाँ पे पनपती हुई। ज़बरदस्त बल्लेबाजी क्या होती है। जी हाँ, ये देखिए इस मर्तबा बहुत ही ज़्यादा बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने नो बॉल करार दिया है, क्योंकि विकेट के भी बाहर ये गेंद ने टप्पा खाया था, और इसी वजह से अब ये सोने पे सुहागा बल्लेबाजों के लिए, आम तो आम और गुटलियों के दाम, क्योंकि फ्री हिट भी रहेगा। जी हाँ, इस मर्तबा फुल टॉस बनाकर ये देखिए, ये फोटोग्राफ फ्रेम कर दीजिए, क्या कमाल का ये स्ट्रोक था। नाम याद रखना, अरशद पेंढारी। होंडो नाम से संदीप आप जानते होंगे, एक खिलाड़ी थे होंडो, और उनका नाम भी अरशद था। और यहाँ पे भी देखिए ये पेंढारी अरशद कुछ अलग और अजीब व गरीब अंदाज में यहाँ पे अपने बल्लेबाजी का जौहर, अपने बल्लेबाजी का एक शानदार तोहफा देते हुए अपनी टीम के लिए लाजवाब बल्लेबाजी की है। 29 रन पर पहुंचे हैं। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह से खेलने की कोशिश में चूक गए थे। बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर इस ओवर में अभिषेक नाइक ने 18 रन खर्च किए हैं। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी पहले सत्र का खेल यहां से खत्म हो चुका है। और रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा, देखिए हमारे स्कोरबोर्ड पर जो स्कोरर है और उसके साथ हमारे दरणे गुरुजी बताते हुए 72 रन हो चुके हैं, और जीतने के लिए 73 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 18.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं जीत मुकम्मल करने के लिए, जीत का सेहरा अपने सर पर सजाने के लिए, इस प्रतियोगिता में बने रहने के लिए। आकाश, तो चलिए दोस्तों, यहाँ पे पहले सत्र का खेल तो हो चुका है, मगर मैं आकाश के पास जाने से पहले यहाँ पे ज़रूर बताना चाहूँगा दोस्तों, ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा सन्माननीय दर्शन वाकडे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे सन्माननीय अमृतदादा वाकडे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे आयोजित केलेली आहे। संदीप यांनी म्हटलं होतं की मध्ये कोरोना काळ आला होता आणि त्या कारणास्तव काही 1-2 वर्ष असतील तो गॅप गेली होती, परंतु ज्यांच्या नावामध्ये जरी वाकडे हे न असलं तरी माणूस मात्र सरळ आहे आणि त्यांची स्पर्धा अगदी अप्रतिम असते। आणि हर हुन्नरी किंवा मल्टी टॅलेंटेड ज्याला म्हटलं जातं, एक स्वतः एक चांगला खेळाडू सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे बैलगाडी शर्यतीमध्ये सुद्धा त्यांचा डंका वाजत असताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो। त्यांची बैलगाडी तृतीय क्रमांकावरती आली सेमीफायनलच्या लॉट्समध्ये, आणि त्याच वेळेस ही स्पर्धा आपण पाहतोय। जबरदस्त अरेंजमेंट काय असते, कशा प्रकारे स्पर्धेचं आयोजन केलं जातं, याचं उत्तम उदाहरण ज्यांनी सेट केले ते सन्माननीय दर्शन शेठ वाकडे यांचे मनपूर्वक आभार। एक विनंती आहे, सेमीफायनलचा सामना जेव्हा होणार आहे तेव्हा जे पेंडॉल आपण इथे दोन्ही संघांसाठी ठेवलेले आहेत तिथे खेळाडूंना बसण्याची आसन व्यवस्था आहे। महिला कक्ष सुद्धा आपण ठेवलेला आहे, महिला कक्षातील काही खुर्च्या तिथून उचललेल्या आहेत आणि प्रेक्षक तिथे बसलेले आहेत। तर विनंती असेल खेळाडूंना जे आपण डगआउट ठेवलेले आहेत तिथे खेळाडूच बसतील याची कृपया आपण काळजी घ्यायची आहे आणि कृपया त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करून द्यायची आहे। ओव्हर टू वन्स अगेन आकाशजी मांजरेकर यांच्याकडे। वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा करूयात स्वागत, जिथे आपण अनुभवतोय श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 आणि खऱ्या अर्थानं एक अद्भुत अविस्मरणीय अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे। या स्पर्धेचा आजचा शेवटचा अंतिम महानिर्णायक दिवस आपण पाहतोय। मैदानावरती रंगणारा सामना, एका बाजूला अंश 11 सासवणे तर दुसऱ्या बाजूला सिया 11
आवाज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला कुमार अंश वाकडे यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला सोन्या म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला आवाज संघ आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघांकडे असलेली बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप कमालीची पाहायला मिळाली. आज रसिक मायबाप प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला प्रेम दिलंय आणि पाठिंबा सुद्धा दर्शवलेला आपण पाहतोय. मैदानाच्या कुठल्याही दिशेने कॅमेरा जाऊ देत, मैदानाच्या कुठल्याही दिशेने तुमची नजर जाऊ देत, तुडुंब भरलेली गर्दी आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा यूट्यूबवरती थेट प्रक्षेपित केलं जाते आणि कमालीच्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. तत्पूर्वी आमच्यापर्यंत एक होंडा स्कूटीची चावी आलेली आहे. ज्यांची कोणाची असेल त्यांनी घेऊन जायची आहे. आणि आकाश, याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठाकडे एक उद्योजक आणि आपल्या सर्वांचे अर्थातच मित्र असणारे हितेश निवास भगत यांचे या ठिकाणी आगमन होतोय. आम्ही हितेश भगत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. थँक्यू. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूयात आणि बोलूयात मैदानाच्या दिशेने, जिथे 24 चेंडू खऱ्या अर्थानं ठरवतील अंश अश्लेषा चषक 2024 मध्ये कोणता संघ पुढे जाईल, कोणत्या संघाला मागे यावं लागेल. आकाश, वक्कास यांच्या माध्यमातून, बोर्ली येथील एक क्रिकेट रसिक आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असेल अक्षय पवार यांच्यासाठी. वळीयात मैदानावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती नरेश ठोंबरे गोलंदाजीच्या मोर्चावरती, जिथे स्ट्राईक एंड वरती अर्थातच आपण पाहतोय सुशांत मोकल गोट्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती नेत्रदीपक फटका, ताकदीचा वापर, नजाकत भरा फटका, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सावडेकरांना आणि अलिबागकरांना सुद्धा सांगितलंय, लेट मी गिव्ह माय बेस्ट. जिथे अलिबागमध्ये खेळी होत नाही असं बऱ्याच वेळेला म्हटलं जायचं, मात्र पहिल्या मॅचमध्ये 39, या मॅचमध्ये सुरुवातीपासून बलाढ्य मोठे फटकेबाजी, चेंडू सीमारेषा पार, षटकार. मोकल या नावाचं वादळ मैदानावरती आपण पाहतोय. क्लोज टू द बॉडी टाकलेला हा चेंडू मात्र फाईट फॉर अ फिनिश आहे. चेस करण्यासाठी सुशांत मोकल एक्सपर्ट आहे आणि तेच मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी मैदानावरती आपण पाहतोय. नरेश ठोंबरे सारख्या नामवंत गोलंदाजावरती केलेला हा हल्ला बोल आज खऱ्या अर्थानं अलिबाग आणि सुशांतचा खेळ बघून पेणवासियांना सुद्धा सुखावणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. रणनीती पूर्णपणे बदलली गेली आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षण सजवलाय. बेबी को बेस पसंद है, सुशांत को चेस पसंद है, चेंडू सीमारेषा पार, षटकार. बघा, काही खेळाडू गुणवान असतात, काही खेळाडू गुणवंत असतात, मात्र काही खेळाडूंना जन्मताच चांगल्या पद्धतीच्या खेळाडू म्हणून सुद्धा त्यांची भूमिका असते. बघा काय स्टाईल आहे, काय अदाकारी आहे, एक वेगळ्या प्रकारची खऱ्या अर्थानं स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. सुशांत मोकल यांच्या बाजूने पहिल्या 3 चेंडूंवरती ठोकलेले महत्त्वपूर्ण फटके आपल्या संघाला सुरुवात करून देण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. वेल बिगन इज हाफ डन. आहा, यावेळीचा फुलर लेन प्रकारचा चेंडू, राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजाने रणनीती बदलली आणि तदनंतर मात्र फलंदाजाला विचारलेला हा तिखट प्रश्न चांगला पाहायला मिळालाय. आकाश, पारितोषिक आलंय वैभव म्हात्रे यांच्याकडून. जर या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. इन्स्टंट इमिजिएट पारितोषिक आलेलं आपण पाहतोय. बघा, मॅगी 2 मिनिटात बनते, तर या चेंडूवरती सुद्धा ताबडतोब आलेलं हे पारितोषिक आहे. या वेळेला बघा, आसमानी बुलंदी फटका, 500 रुपयांचा पारितोषिक मिळवून देणारा षटकार.
नाही, आपल्याला चॅलेंज द्यायचं नाही, असं काहीसा सुशांत मोकल मैदानावरती सांगतोय. दाफलक आता मात्र आपण पाहतोय 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 3 षटकार 1 चौकार मैदानावरती 5 चेंडूंमध्ये केलेली ही 22 धावसंख्या अत्यंत महत्त्वाची आहे. CR11 आवाज संघ आज मात्र खुश असणार आहे. सोन्या मात्र आज अत्यंत आनंदित असणार आहे. ज्या पद्धतीचा मैदानावरती खेळ चालू आहे, आवाज आहे, शिट्ट्या आहेत, आरोळ्या आहेत आणि अगदी त्याच वेळेला प्रोत्साहित करण्यासाठी हा गदारोळ मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतोय. आज रसिक माईबाप प्रेक्षकांचा आनंद मैदानावरती आपण अनुभवतोय. आणखीन एक षटकार आला तर परत वैभव म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि जे झेल टिपतायत त्यांना नंतर आम्ही बक्षीस देऊ, त्यांची नावं सुद्धा नंतर घेऊ. येस, वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. सुशांत मोकलला नेहमी चॅलेंजेस आवडतात आणि ते त्याने मैदानावरती बऱ्याच वेळेला सिद्ध सुद्धा करून देताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या षटकांमध्ये क्षेत्ररक्षण लावणार तरी कुठे, जिथे लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक गाव कॉर्नरला दिलाय, मग अशा वेळेला चेंडूचा टप्पा काय असणार. हा फटका चांगला आहे, चेंडू चांगला आहे, कमालीचं कमबॅक म्हणावं लागेल. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, 1 धाव निश्चित रुपये मिळणार आहे. षटक क्रमांक 1 समाप्त. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. दरणे गुरुजी कळवतात जिथे पहिली इनिंग सुरू होती तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिला ना तर धावा आल्या होत्या केवळ 14. त्यामुळे सुरुवात एक्सेलरेशनवरती पाय दिलं जातंय. CR11 आवाज संघ ड्रायव्हिंग सीटवरती आहे आणि मात्र इथूनच या मॅचकडे चांगल्या दिशेने वाटचाल सुद्धा आपण पाहतोय. काय नयनरम्य खऱ्या अर्थानं दृश्य आपण अनुभवतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा. पद्मश्री नानासाहेब करमरकर क्रीडांगण, जगविख्यात शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आणि तदनंतर मात्र ऐतिहासिक वारसा लाभलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रायगडमधील प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की या मैदानावरती आपण आपला खेळ दाखवावा, मात्र फार कमी लोकांना ही संधी मिळते आणि खऱ्या अर्थानं आपण दर्शन वाकडे आणि त्यांची संपूर्ण समर्थक टीम यांचं कौतुक करूयात, जे दरवर्षी इतक्या दिमागदार पद्धतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करतात. बघा, मैदानाच्या 360 डिग्रीमध्ये रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी बसण्याची आसन व्यवस्था केली आहे. महिलांना सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं, महिलांना सुद्धा आसन व्यवस्था करून दिली जाते, जिथे बारकाईने प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली जाते आणि विचार सुद्धा पाहायला मिळतोय. आकाश, आणि पारितोषिकांची सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती लयलूट. बघा, आता वैभव मात्रे माझ्या बाजूला बसलेत, ते म्हणतात जर लागू 2 षटकार आले या ओव्हरमध्ये, कसेही 2 षटकार आले तर त्या फलंदाजासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आपण जर पाहिलं ना तर वैभव मात्र एक ATM मशीन आहेत, आपल्या बाजूला बसलेत आणि इथून मात्र चांगला खेळ करत जा, आपल्याकडे पारितोषिके मिळत राहतील. चांगल्या खेळाचं पिन दाबा, आपण ATM मधून जसे पैसे पडतात ना त्या पद्धतीने कॅश बाहेर पडेल. नाही, आणि काही जण म्हणतात की कॅश नसली तरी आम्ही जीपे करायला तयार आहोत, ऑनलाईन पेमेंट करणार. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. आकाश, 18 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता असेल. निर्णायक क्षणामध्ये सुशांत मोकल विरुद्ध अर्थातच अंश 11 सासवडे संघ यांच्यामधलं बॅटल फार इंटरेस्टिंग असेल. वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र वेळ वाया जातो याची आपण दखल घ्या. वेळ दोन्ही संघांना दिली होती, आपण सुद्धा ती पाळली पाहिजे. वळूयात मैदानावरती. या वेळेला मात्र पुनच्छ हरिओम. सुशांत मोकल आपल्या नजाकत भऱ्या फटक्यांनी रसिक मायबाप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. सतरा चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 44 धावांची गरज असेल. इंटरेस्टिंग मॅच आहे आकाश. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात यावेळेला मिळालेली आपण पाहतोय. 29 ऑन स्कोर बोर्ड, जिथे पहिले 7 चेंडू यावेळेला ग्राह्य धरलेले आपण पाहतोय. सुशांत मोकल नावाचं वादळ मैदानावरती. आम्हाला दरणे गुरुजी कळवतात की पहिल्यांदाच असं घडलंय की 7 चेंडूंवरती आलेले 29 धावा या एकट्या फलंदाजाच्या आहेत. 29 धावा धावफलकावरती. CR11 आवाज संघ या मॅचमध्ये ज्या पद्धतीने कमबॅक केलंय तो कमबॅक वाखाडण्याजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये काय झालं ते विसरून जायचं. संदीप जगे सर म्हणतात ना, फॉरगेटिंग इज अन आर्ट, तीच परिस्थिती. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. नयन भगत याचं नयनरम्य चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. अगदी त्या चेंडूवरती बोटं फिरली आणि तदनंतर मात्र तो चेंडूने काटा बदलला आणि तोच काटा सुशांतच्या जिवारी सुद्धा लागणार आहे, कारण कमबॅक करणारा चेंडू आहे. कमबॅक फार महत्त्वाचा आहे. इथून मात्र अंश 11 सासवणे संघ प्रयत्न करेल की एखादा ब्रेक थ्रू मिळावा आणि तदनंतर मॅचमध्ये कमबॅक व्हावं.
फटका यावेळेला मात्र आपण पाहतोय नशिबाची साथ, चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बघा सुशांत मोकलने तेवर दाखवले आणि या बॅट मधून त्याचे फ्लेवर सुद्धा पाहायला मिळाले. वैविध्यपूर्ण फलंदाजीचा नजराणा आज या पेंटच्या सुशांत मोकल अर्थात गोट्या या नावाने परिचित असलेल्या खेळाडूने करून दाखवलेले आपण पाहतोय. 9 चेंडूंमध्ये 33 धावा, केवळ आणि केवळ चौकार षटकारांची परिभाषा म्हटली जाईल. 15 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता. आहा, यावेळेला मात्र दिशा से भटके, अंपायर जी ने दिया फटके. यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा. चेंडूची उंची हा एक खूप मोठा प्रश्न यावेळेला विचारला जातोय. थर्ड अंपायर कडे मागणी केली जाईल. बघा शंकराचा तिसरा जसा डोळा होता ना तसा आमच्या टेक्नॉलॉजी सुद्धा तिसरा डोळा आहे. विनोद पाटील पंच या ठिकाणी उपलब्ध झालेत आणि हा चेंडू बीमर होता की नाही यावरती विचारधारणा घेतली जाणार. आकाश बरोबर म्हणाला तुम्ही की टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाणार आणि जमाना आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आलाय. अजून बरंच काही आपल्याला बघायला मिळणार आहे. पण इथे जेव्हा आपण पाहतोय ना की tenniscricket.in माध्यमातून अनेकांनी तो पाठीमागे जाऊन पाहिला सुद्धा चेंडू होता की लगेच पाठीमागे जातात. एक जमाना होता बघा की थर्ड अंपायर हा फक्त त्या टीव्हीच्या जमान्यामध्ये बोलतोय मी. थर्ड अंपायर 1993ला इंट्रोड्यूस झाला. रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर मैदानामध्ये होते आणि मैदानात जॉन टी रोड्सने त्यावेळेला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना सचिन तेंडुलकरला बाद केलं आणि सचिन तेंडुलकर रनआउट बाद झालेला पहिला फलंदाज झाला जेव्हा थर्ड अंपायरने तो निर्णय दिला होता. पण टीव्हीच्या जमान्यातून आता आपण मोबाईलच्या जमान्यात आलोय. आता आपण स्वतःही पाहू शकतो. जर आपल्याला क्रिकेट कळत असेल तर लगेच पाठीमागे जाऊन बघू शकतो की नो बॉल आहे की नाही. काय येस, इट्स अ क्लिअर नो बॉल. नो बॉलचा इशारा आला या मॅच मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक. बघा पंच खूप चांगले आहेत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोबत संलग्न असणारे पंच आहेत. त्यांची नजर आणि अगदी त्याच वेळेला त्यांचे डिसिजन्स खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र आपल्याला पाहायला मिळालेत. 34 ऑन स्कोरबोर्ड. 34 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. एकट्या सुशांत मोकलच्या खात्यामध्ये 33 धावा एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आलेली आपण पाहतोय. एव्हरी नो बॉल काउंट. याचा अर्थ काय तर फ्री हिटसाठीचा हा चेंडू असणार आहे. सुशांत मोकलला दिलेला हा फ्री हिटसाठीचा चेंडू कशा पद्धतीने असणार हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. वेळेचं बंधन प्रत्येकाकडे आहे. आमच्या संदीपजी जगे आणि टीमने या ठिकाणी मात्र वेळ लावली आहे. आहा, यावेळेला मात्र नजाकत भरा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल जरूर करतोय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केलेली आपण पाहतोय. कमालीचा खेळ मैदानावरती. 35 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावरती. 4 षटकांची ही मॅच. इथून मात्र येणारे 14 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये नरेश ठोंबरेने 23 धावा खर्च केल्यात. हे विसरून चालणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं योगेश पवारने 5 चेंडूंवरती 5 षटकार ठोकले. ते कमालीचे होते आणि तदनंतर मात्र जशास तसं उत्तर मैदानावरती. आहा, कमालीचा फटका, ताकदीचा वापर. अक्षय पवार, पवारांची पॉवर. चेंडू सीमारेषा पार, षटकार. की ऑल इंडिया ओपन लॉट्स असतात तेव्हा मैदानातून काय धडे घ्यायचे असतात. मला वाटतं अनेक टेनिस क्रिकेटपटू हा सामना मैदानात जेव्हा पाहतायत आणि आपल्या विभागातील पाहतात. बघा 72 धावा 4 षटकानंतर झाल्यानंतर सुद्धा दोन्ही बॅट्समन फलंदाजी करताना इथे कुठेही बॉडी लँग्वेज डाऊन झालेली नव्हती आणि मैदानात अशा आविर्भावात आहेत की आम्ही सामना सहज फिनिश करू शकतो. ही भावना महत्त्वाची असतं मित्रांनो. ऑल अबाउट परसेप्शन. मैदानावरती बॅटची एज जरूर लागले. चेंडू फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल करेल. अक्षय पवार पतला है बट बहुत गरम है. ही चित्र मैदानावरती आपण पाहतोय. काय नजाकत बरे फटके आज त्याने सुद्धा मैदानावरती खेळून दाखवलेत. येणारे 12 चेंडू विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटक 15.50 ची सरासरी राखायची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न. एका बाजूला 11 सासवणे संघ खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये कमबॅक करेल का. शेवटचे षटक कोणत्या गोलंदाजाकडे दिलं जाईल, तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाकडे दिलं जाईल, यासाठी छोटीशी एक चुहा मीटिंग चालू आहे. आणि अशा पद्धतीच्या टीम मीटिंग्सना मैदानावरती फार गरजेच्या असतात. कारण नवोदित खेळाडू, युवा खेळाडू आणि अगदी त्यांच्यासोबत
अनुभवी खेळाडू यांची खऱ्या अर्थानं सांगड जमते आणि त्याच्यातून विचार थॉट्स या ठिकाणी शेअर केले जातात. 11 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येवरती वैयक्तिक सुशांत मोकल आपल्या इनिंगला बिल्ड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या दिशेने आपण वळूया जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती करण खंडसोलकरला या वेळेला मात्र गोलंदाजीसाठी बोलवलेला आपण पाहतोय. करणकडे असलेली गोलंदाजी या आधीच्या मॅचमध्ये त्याने दाखवली आहे, मात्र दोन्ही फलंदाजाचा फॉर्म टेम्परामेंट आता मात्र काहीतरी वेगळंच सांगून जाणार आहे. जिथे सुशांत मोकल पेण विभागातील एक नामवंत खेळाडू, जिथे अक्षय पवार आपण पाहतोय सावळे विभागातील एक खेळाडू आहे. या दोन खेळाडूंनी आज मैदान गाजवलेलं आपण पाहतोय. मात्र नाण्याच्या दुसऱ्या बाजूला हे ऐतिहासिक मैदान आहे. इथे आपण जर चांगली कामगिरी करून दिली तर चांगला खेळ करता येईल. एकच मिनिट आकाश, एकच मिनिट, जरा तिथून गर्दी कमी करा ना, मैदानाच्या आतमध्ये नका येऊ, सामना सुरू आहे. चला सर सामना सुरू करूया आपण. 12-31, 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. मैदानाच्या चारही दिशेने रसिक मायवा प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक आज मैदानावरती. करण घोसाळ आपण घनसोळकर मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. जिथे स्ट्राईक एंड वरती अक्षय पवार. पहिला चेंडू, चेंडूची वाट पाहिली आणि खऱ्या अर्थानं या चेंडूची वाट लावली सुद्धा. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बलाढ्य बलशाली षटकार. पाहतोय हेलिकॉप्टर मध्ये कन्वर्ट केलेला हा फटका. बघा काही खेळाडूंना प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स घेत असतात, आधी चेंडूचा अंदाज घेतात, अँटिसिपेट करतात. यावेळेला गॅप मध्ये खेळलाय, फ्लॅट जाईल, फ्युरियस जाईल, फंटास्टिक स्ट्रोक, सेकंड इन रो. एकोणीस धाव संख्येची आवश्यकता. आने वाले 10 गेंदे जीत के लिए 19 रनों की जरूरत. रिमेनिंग 10 डिलिव्हरीज, 19 रन्स नीड्स टू विन. 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. करण गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथून मात्र दबाव गोलंदाजावरती टाकला गेलाय कारण मोमेंटम शिफ्ट झालाय. फलंदाज अक्षय पवार चांगली खेळीसाठी ओळखला जातो. यावेळेला मैदानावरती काय घडलं, चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलला आणि तदनंतर मात्र वाईड चेंडूची सांगता. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. चांगली खेळी मैदानावरती आपण पाहतोय. या स्पर्धेतील 100वा वाईड चेंडू आलाय. बघा काय कमालीचं गुणलेखन बाळकृष्ण दर्णे गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाते. इत्तंभूत माहिती दिली जाते. आहा, या वेळेला पुन्हा एकदा फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर सफल झालेला आपण पाहिला आणि तदनंतर मात्र डॉट चेंडू आलाय. कौतुक करावं लागेल करणचं, ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केले. 3 चेंडू ग्राह्य धरले गेलेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 55 धावा धावफलकावरती लागलेत. चांगला खेळ मैदानावरती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे. आहा, पुन्हा एकदा आपण पाहतो नशिबाची साथ. सेकंड स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड मात्र तिकडे सुपर फास्ट आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, कव्हरअप चांगलं आहे आणि तदनंतर मात्र एक धाव. 56, अब तक 56. कोणतीही विकेट गेलेली नाही आहे. पहिल्या विकेटसाठी चाललेली ही पार्टनरशिप CI11 आवाज संघासाठी महत्वाची आहे. सोन्या म्हात्रे आणि टीम आज इथून मात्र खुश आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला इथे मात्र आपण पाहतोय 80-11 सासवडे संघ विकेट घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपण पाहतोय. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव संख्येची आवश्यकता. हे 2 चेंडूंना फार महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू खऱ्या अर्थानं ठरवतील की शेवटचे षटक कोणाच्या बाजूने असेल, दबाव कोणावरती असेल. कमालीचा खेळ. स्ट्राईक एंड वरती सुशांत मोकल. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू, वेल लेफ्ट म्हणावा लागेल. यावेळीचा चेंडू मात्र वाईडची घोषणा केली आहे. यावेळेला मात्र वाईड चेंडूवाला एक्स्ट्राची धाव फलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलताना आपल्याला पाहायला मिळालाय.
लक्षात घ्या, रिव्ह्यू हा ना फक्त अंपायरसाठी आहे, प्लेयर्ससाठी नाही. याची आपण इथून मात्र या आयोजकांच्या माध्यमातून आपण तुम्हाला संदेश देऊयात. टाइम लावलाय 3 ओव्हर नंतर सांगेन, 3 ओव्हर नंतर. सगळे निर्णय गुलदस्त्यात ठेवले जातील. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. 57 ऑन अ स्कोर बोर्ड. इथे मात्र करण घनसोलकर प्रयत्न करतोय प्रत्येक चेंडूवरती वैविध्यता आणण्याचा. यावेळीचा तर खूपच हात लांबच लांब चेंडू वाईड जाताना आपण पाहतोय. लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. धरणे गुरुजी कळवतायत या षटकातील आपण जर पाहिलं ना तर आता मात्र तिसरा वाईड चेंडू आलाय. वाईड हा चेंडू वाईटच असतो, त्याचं पृथक्करण मैदानावरती. प्रतिस्पर्धी संघाला जिथे जास्तीच्या धावा येत आहेत तिथे मात्र बोनस स्वरूपात धावा बहाल केल्या जात आहेत. 58 ऑन अ स्कोर बोर्ड. तिसरं षटक मैदानावरती, प्रगतीपथावरती. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप मैदानावरती जी सुरुवात करून दिली आहे ना ती फार महत्वाची आहे. यावेळेचा खराब चेंडूला त्याची योग्य जागा दाखवली. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन, जिथे मात्र आपले व्हॉलेंटियर्स कळवतील की निर्णय काय असेल. येस, इट इज फंटास्टिक स्ट्रोक. नजर मारूयात. 64 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. ही मॅच आता मात्र एकतर्फी वाटू लागली आहे. CI11 आवाज संघ या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, चेंडू हवेत. पहिला ब्रेक थ्रू मिळणार का असा प्रश्न असताना साधा सोपा कॅच इथून मात्र कठीण झालेला आपण पाहिला. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये परिपक्वता असावी आणि मग अशा वेळेला कॅच सुटली, जीवनदान मिळालं, मोमेंटम शिफ्ट होतोय. षटक क्रमांक 30 समाप्त. धावफलकावरती 65 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. रोमहर्षकता, रंगतता, रमणीय वातावरण या मैदानावरती आपण पाहतोय. आकाश, सामना सहज सोपा करून ठेवलाय. नक्की किती धावा बनवाव्या म्हणजे त्या प्रतिस्पर्धी उघड वाटतील. कारण इथे 72 धावा झाल्या होत्या 4 षटकामध्ये आणि 15 मिनिटं एक्सीड झालेली आहेत. जवळजवळ 21 मिनिटं झाली. त्याच्यामुळे सर 21 मिनिट झालेत. 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ झालाय. एक बक्षीस पुन्हा एकदा आमच्या अभयदादाकडून आलेलं आहे. अभय यांच्याकडून पहिल्या चेंडूवर जर षटकार लगावला फलंदाजाने तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. बघा, वेळेचं बंधन पाळलं नाही गेलं आणि तदनंतर मात्र एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागेल. बऱ्याच जणांचं लक्ष होतं घड्याळावरती आणि तदनंतर मात्र आमचं सुद्धा लक्ष होतं, मात्र योग्य ती वेळ येऊन देणं बाकी होतं. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. ओमकार राणे यावेळेला घड्याळावरती नजर ठेवून जरूर होते. सारखे सांगत होते, सर वेळेकडे बघा, वेळेकडे बघा. मग अशा वेळेला वेळेने सुद्धा तुमच्याकडे बघितलं आणि तदनंतर मात्र वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मित्रांनो, क्रिकेट एक असा खेळ आहे ना जिथे कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतो. असा एखादा गोलंदाज यावा ज्याने मॅच फिरवावी, असं सुद्धा बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतो. मी नेहमी म्हणतो की शेवटचे षटक टाकणारा गोलंदाज एकतर आपल्यासाठी हिरो ठरतो, अन्यथा तो बऱ्याच वेळेला विलन सुद्धा ठरत असतो. मग अशा वेळेला आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजीसाठी सोहेल धार पवार या नावाचा गोलंदाज आहे, ज्याची आज धारदार गोलंदाजीची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंगमध्ये योगेश पवारने केलेली फलंदाजी अतुलनीय आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सेकंड इनिंगमध्ये सुशांत मोकल आणि अक्षय पवार यांनी केलेली फटकेबाजी बलाढ्य होती, बलशाली होती, बेफिकीर होती आणि बिंदास सुद्धा पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे का होईना पहिल्या विकेटसाठी या स्पर्धेतली पहिली इतकी मोठी पार्टनरशिप आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूंमध्ये 65 धावसंख्येची पार्टनरशिप. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं फार कमी पाहायला मिळतं. येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता, जिथे स्ट्राईक एंडवरती आता मात्र सुशांत मोकल आपण पाहतोय, जे आपल्या अर्धशतकापासून 9 धावांपासून दूर आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 72 धावा जमा झाल्या. 73 धावांचं आव्हान. मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या पार. आणि अभय यांच्याकडून असणारे 500 रुपये माझ्या अकाउंटमध्ये जमा सुद्धा झाले.
तर गोलंदाजीसाठी साहिल आलाय. वळूयात मैदानावरती जिथे पुन्हा एकदा आपण पाहतोय सुशांत मोकल अप्रतिम फटकेबाजी करतोय. अर्धशतकापासून एक फटका दूर होता बॅटची लीडिंग एज आणि या वेळेला मात्र 47 धावसंख्येवरती त्याला मात्र इथे व्हावं लागणार आहे बाद. सुशांत मोकलची खेळी जर आवडली असेल ना एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत मित्रांनो. अलिबागकरांचं प्रेम त्याला दिसू देत. काय कमालीचा खेळ, साहसी खेळी आज सुशांत मोकलने मैदानावरती करून दाखवताना आपण पाहतोय. पेंटचा हा खेळाडू आणि आज मैदान गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, टाळ्यांचा गजर वाढू देत. इतका चांगली महत्त्वपूर्ण खेळी आपण पाहतोय. 15 चेंडू 47 धावा आणि आपल्या संघाला गरज होती ना त्यावेळेला गरजेची पूर्तता करणारी इनिंग आज सर्वांच्या मनामध्ये घर करून जाणार आहे. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. शेवटचं षटक जिथे येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी औपचारिक 2 धावांची आवश्यकता आहे. साहिल गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला मात्र तदनंतर केलेलं कमबॅक महत्वाचं आहे. इथून आणखीन एखादी विकेट जर गेली तर या मॅचला कलाटणी मिळणार का किंबहुना रसिक माव्या प्रेक्षकांना हे पाहायला सुद्धा नक्कीच आवडणार आहे. नवीन फलंदाज प्रसाद घरत मैदानाच्या आत. ओहो या वेळेला मात्र पुन्हा एकदा दुष्काळात 13वा महिना जिथे धावा कमी हव्यात अशा वेळेला आणखीन एक चेंडू वाईड आलाय आणि परिस्थिती सुद्धा वाईड झालेली आपण पाहतोय. आमचे गुणलेखक मित्र अर्थातच धरणे गुरुजी कळवतात की स्कोर लेवल झालाय. इथून विजयासाठी नाममात्र 1 धावेची आवश्यकता आहे. प्रसाद घरत या आधीच्या मॅचमध्ये ज्यांनी जो चांगला चमकला होता, ज्यांनी चांगली कामगिरी केली होती, आज तो मैदानाच्या आत पुन्हा एकदा विनिंग शॉट खेळण्यासाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. मोठा फटका आलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलेला हा चेंडू. अशा पद्धतीने सिया 11 आवाज संघाने ही मॅच या ठिकाणी जिंकली आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. कौतुक करूया सिया 11 आवाज आणि अगदी त्याच वेळेला सोन्या म्हात्रे यांचं सुद्धा ज्यांनी चांगल्या पद्धतीचा खेळ करून दाखवलाय. धन्यवाद देऊयात आपण इथून मात्र अंश 11 सासवणे संघाचं ज्यांनी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. अंश वाकडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ ज्यांनी खऱ्या अर्थाने चांगला खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ना भूतो ना भविष्यतही अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आणि जबरदस्त रिस्पॉन्स या स्पर्धेला पाहायला मिळाला. येस आकाश टॉस करून घेऊया लगेच. टॉपशाईन सासवणे संघाचा कर्णधार आणि सिया 11 आवाज संघाचा कर्णधार चला नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कॅचसाठी सुद्धा काही पारितोषिक होती. मी हितेश भगत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे आणि आमंत्रित करतो की आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे.